रोमॅन्सचा बादशाह शाहरुख खानला पान मसाल्याची जाहिरात करायची एवढी हौस का आली आहे असं तुम्हालाही कदाचित वाटत असेल तर एकदा हे पान मसाला कंपन्या जाहिरातीचे किती पैसे देतात हे जरा ऐका, कारण हे ऐकल्यानंतर तुम्हालाही कळेल जुबान केसरी म्हटल्यानंतर या सेलिब्रिटींची घरं ही सोनेरी कशी होतात. परंतु आता याच जुबान केसरीवर हातोडा मारलाय तुकाराम मुंडे यांनी नेमकं शाहरुख खान, अजय देवगन व टायगर श्रॉफला नोटीसमध्ये काय म्हटलंय, तसेच ही नोटीस का बजावली आहे, तसेच एका पान मसाल्याची जाहिरात करण्यासाठी सेलिब्रिटींना किती पैसे दिले जातात, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पान मसाल्याच्या जाहिरातींसाठी नेमका किती मानधन घेत असेल, हा प्रश्न तुम्हालाही कदाचित अनेकदा पडला असेल. कारण सतत टीव्हीवर शाहरुख खान आणि असे अनेक सेलिब्रिटी जुबान केसरी करत अशा जाहिराती करत असतात. आता याच जाहिरातींमुळे महाराष्ट्र एफडीएच्या नोटिसीचा सामना या सेलिब्रिटीजना करण्याची वेळ आली आहे. लोकप्रिय यूट्यूबर ध्रुव राठी यांनी काही वर्षापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शाहरुख खानला टॅग करत एक सवाल उपस्थित केला होता. देशातील एवढ्या मोठ्या आणि प्रभावशाली कलाकाराला पान मसाल्यासारख्या उत्पादनाच्या जाहिरातीची गरज काय, असा प्रश्न त्याने उपस्थित केला होता. या पोस्ट नंतर शाहरुख खानच्या पान मसाला ब्रँड सोबतच्या डीलची किंमत आणि त्यातून होणाऱ्या कमाईकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं होतं. उपलब्ध मीडिया रिपोर्टनुसार 2021 मध्ये शाहरुख खानने विमल पान मसाला ब्रँड सोबत मोठा करार केला होता. या करारातून त्याला वर्षाला अंदाजे 30 ते 35 कोटी रुपये मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता. जाहिरात, ब्रँड प्रमोशन आणि संबंधित व्यावसायिक करारांचा विचार केला तरी रक्कम आणखी मोठी देखील असू शकते. मात्र या आकडेवारीला अधिकृतपणे शाहरुख खान किंवा त्याच्या टीमकडून दुजारा मिळालेला नाही, हे लक्षात घेणं देखील महत्त्वाचं आहे. पण ही पहिलीच मोठी डील नव्हती. 2014 मध्ये एक मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खानने एका पान मसाला ब्रँडच्या जाहिरातीसाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा करार केल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्या काळातच एका जाहिरातीसाठी एवढी मोठी रक्कम मिळणं ही इंडस्ट्रीमध्ये मोठी गोष्ट मानली जात होती. गेल्या दशकभरातील अशा जाहिरातींचा अंदाज घेतला तर शाहरुख खानने पान मसाला किंवा तत्सम ब्रँड एंडोर्समेंट्स मधून 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली असल्याचा अंदाज देखील काही रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आला आहे. अर्थात हे अधिकृत आकडे नसून मीडिया रिपोर्ट्स आणि उपलब्ध अंदाजांवर आधारित काही आकडे आहेत. शाहरुखची जाहिरात बाजारातील ब्रँड व्हॅल्यू किती मोठी आहे याची कल्पना या किमतीवरून आपल्याला ठरवता येते. चित्रपटांमधून मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर व्यावसायिक करार हे त्याच्या कमाईचे मुख्य स्रोत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार सध्याच्या काळात शाहरुख खान सारख्या सुपरस्टारच्या जाहिरातीची किंमत अनेक कोटी रुपयांमध्ये असू शकते. मात्र प्रत्येक ब्रँड कराराचा कालावधी आणि जाहिरातीच्या स्वरूपानुसार ही रक्कम बदलूही शकते. आता मात्र कोट्यावधीच्या जाहिरातीसमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने शाहरुख खानसह अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विमल इलायची या जाहिरातीच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रतिबंधक असलेल्या पान मसाला उत्पादनाचा अप्रत्यक्ष किंवा सरोगेट प्रचार होत असल्याचा एफडीएचा प्रथमदर्शनी आक्षेप आहे. एफडीएच्या म्हणण्यानुसार जाहिरातीतील ब्रँडची ओळख आणि त्याचा पान मसाल्याशी असलेला संबंध पाहता ही जाहिरात अप्रत्यक्ष प्रचाराच्या स्वरूपाची असू शकते. त्यामुळे तिन्ही कलाकारांना त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं असून जाहिरातीशी संबंधित प्रमोशन मजकूर त्यांच्या सोशल मीडिया हँडल्स आणि वेबसाईटवरून हटवण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजेच कोट्यावधींच्या जाहिरात डील पासून सुरू झालेली ही चर्चा आता थेट एफडीएच्या नोटिसांपर्यंत पोहोचली आहे. शाहरुख खान या नोटिसीला आता काय उत्तर देणार आणि त्याच्या कोट्यावधींच्या जाहिरात करिअरवर याचा पुढे काय परिणाम होऊ शकतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तरी अशा जाहिराती करणं सेलिब्रिटीजना, ज्यांना आपण आपले आयडल मानतो, त्यांनी कितीपत योग्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मुंडे साहेबांच्या या कारवाईवर आपलं मत काय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा.